रायगड जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा जो प्रचार आहे तो शिगेला पोहोचलेला आहे। आपल्यासोबत आंबेपूर मतदारसंघाच्या रायगड जिल्हा परिषदेच्या भाजपच्या उमेदवार चित्राताई पाटील आहेत। तर एकंदरीत काय सांगाल, प्रचार शिगेला पोहोचलेला आहे। अनेक वर्ष हा जो मतदारसंघ आहे हा शेतकरी कामगार पक्षाकडे होता। आपण आता शेतकरी कामगार पक्षाकडून भाजपकडे आलात आणि भाजपच्या उमेदवारीवरती आपण हा गड जो आहे तो लढवत आहात। एकंदरीत 10 वर्ष ह्या आंबेपूर मतदारसंघाशी माझी बांधिलकी आहे आणि जसं तुम्ही म्हणालात की पक्षातर्फे मी लढवत होते, परंतु अधिक सक्षम लोकहितासाठी, लोकांना अपेक्षित असलेलं काम करण्यासाठी आणि गतिमान काम करण्यासाठी, म्हणून जी संपूर्ण देशभरात नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपण बघत असाल की भाजपाच्या गतिमान विकसनशीलतेमुळे संपूर्ण भाजपमय जे वातावरण आहे तेच वातावरण रायगडमध्ये सुद्धा यावं, तेच वातावरण माझ्या भागामध्ये, माझ्या गावामध्ये सुद्धा यावं, तो विकास माझ्या भागामध्ये पण यावा, ह्या सदिच्छेने हा राजकीय जो प्रवास आहे, जो बदलता आहे पण तो अतिशय सक्षम असा आहे, तो आम्ही स्वीकारलेला आहे। आणि मला पूर्ण खात्री आहे की गेल्या 10 वर्षामध्ये जे काम केलेलं होतं त्याची पोचपावती, ते प्रेम जे माणसांबरोबर, वाड्यांबरोबर आम्ही जी नाळ बांधलेली आहे ती त्याच राजकीय प्रवासात सर्वजण पुढे जातील अशी माझी अपेक्षा आहे। गेली अनेक वर्ष आपण जर बघितलं तर हा मतदारसंघ शेतकरी कामगार पक्षाकडे होता। विशेषतः पाटील कुटुंब इथून लढवत होतं आणि विजयी होत होतं आणि आता आपण भाजपमधून लढताय, काय वाटतंय? भाजपमधून लढत असताना मी पुन्हा तेच सांगतेय की फक्त महाराष्ट्रात नव्हे तर सगळ्या देशभरामध्ये भाजपची जी वाटचाल आहे ती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण बघितलेली आहे की शहरापासून संपूर्ण नगर परिषदांपासून महानगरपालिकेपासून सगळीकडे भाजपाच्या ज्या काही यंत्रणा आहे म्हणा किंवा ज्या योजना आहेत त्या लोकांना अपेक्षित असलेल्या आहेत, त्या लोकांपर्यंत पोहोचलेल्या आहेत। जर राजकारणामध्ये काम करायचं असेल तर लोकांना अपेक्षित असलेलं काम करणं गरजेचं असतं आणि त्याच्यासाठी वेळ ही खूप महत्त्वाची असते, निर्णय क्षमता महत्त्वाची असते आणि योग्य वेळ, योग्य निर्णय आणि योग्य त्याला मिळणारं आउटपुट हे सुद्धा वेळेप्रमाणे महत्त्वाचं असतं। आणि मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टी ही एकमेव आता देशातली पार्टी आहे की महाराष्ट्रभर सगळी पसरलेली जी आहे ती गावामध्ये, खेड्यामध्ये सुद्धा पसरणं गरजेचं आहे। आज आपण बघतोय की लाडकी बहीण योजनेतर्फे गावागावात, घराघरात महिलांपर्यंत जी पोचलेली जो पक्ष आहे तो भारतीय जनता पक्ष आहे। तर मग जर त्याच्यामध्ये आपण स्वीकार केलेला आहे तर गावातल्या विकासाला सुद्धा जर आपल्याला पुढे न्यायचं असेल तर कमळाशिवाय पर्याय नाहीये आणि तो भाजपाचा पर्याय हा सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचणारा आहे आणि जनता हे बघेल। सुज्ञ जनता असते, मतदार सगळे सुज्ञ असतात, तर त्यामुळे जे मतदान आहे ते भारतीय जनता पक्षालाच मिळेल अशी माझी खात्री आहे आणि ते सुद्धा कमळाला मिळेल। विरोधक म्हणतात मॅडम की आतापर्यंत या मतदारसंघाचा विकास झाला नाही, गेले अनेक वर्ष मतदारसंघ आपल्याकडे होता। एखाद्या विकासात्मक दृष्टिकोनातून महत्त्वाचा निर्णय घेतलेला आपण काय सांगाल? हे बघा, प्रत्येकाचं काम आहे की दुसरा काय करत नाहीये हे सांगणं, मग ते सकारात्मक तर कोण विरोधक बोलणार नाही, ते नकारात्मकच बोलणार, ती त्यांची ती भूमिका असते। पण गेल्या 10 वर्षामध्ये जर मी 2दा निवडून येत असेल तर हेच समजून घेतलं पाहिजे, जर मी पहिल्यांदा काही काम केलेलं नसेल, अर्थबांधकाम सभापती रायगड जिल्हा परिषदेचं बनवून जर मी काम आणू शकत नसेल तर जनतेने मला पुन्हा निवडून दिलं पण नसतं। आणि जर पुन्हा निवडून दिलेलं आहे आणि मी संपूर्ण जिल्ह्याचा कारभार बघत असताना मी फक्त मला अपेक्षित असलेलं काम केलं नाहीये, तर मी लोकांना अपेक्षित असलेलं काम केलेलं आहे। आणि लोकांना जिल्हा परिषदेकडनं अपेक्षित काय असतं तर ते रस्ते असू शकतात, गल्ल्या असू शकतात, वाड्यांपर्यंत पोचलेले रस्ते असू शकतात, आदिवासी वाड्यांपर्यंत पोचलेलं पाणी असू शकतं, लाईट असू शकतं आणि ते अगोदरच आम्ही केलेलं आहे। पण आता जी वाटचाल करायची आहे ती मला भाजपाबरोबर करायची आहे, कारण मला विकसनशील आणि गतिमान विकास करायचा आहे। आणि आता मी प्रत्येक वेळेला सगळ्यांना सांगते की रायगडमध्ये, आपल्या भागामध्ये, माझ्या आंबेपूर पंचायत समिती गणापर्यंत सुद्धा तिसरी मुंबई पोचत चाललेली आहे, तर त्याला अपेक्षित असलेला जो विकास आहे तो मला भाजपाबरोबर दिसतोय। ह्याचा अर्थ असं नव्हे की विरोधक जे म्हणत आहेत की मागे काम केलेलं नाहीये किंवा 10 वर्षाचं जर गणित बांधलं तर माझ्याकडे लेखी स्वरूपामध्ये तुम्हाला कामकाज दाखवण्यासारखं आहे की जे मी केलेलं आहे आणि जे फक्त पेपरवर नाहीये, फक्त आकडेबाजीवर नाहीये, तर ते वास्तवतेमध्ये आणि गावात उतरलेलं आहे आणि ते लोकांच्या मनामध्ये आहे। काही ठिकाणी आपण ताई बघितलं तर भाजप आणि शिंदे सेना अशी युती आहे, मात्र काही ठिकाणी भाजप आणि शिंदे सेना हे स्वबळावरती लढतायत। आता मंत्री भरत गोगले असं म्हणाले आहेत की भाजपवाले कधीही कोणाशी कुठेही युती करतात, याकडे आपण कसं पाहताय? हे बघ,
कोण काय म्हणालं मला कल्पना नाही. मी तर प्रचारामध्ये आहे, मी जनसंपर्कामध्ये आहे आणि युती काय होते आहे ह्याच्याकडे मी तरी वैयक्तिक लक्ष दिलेलं नाही आहे. अपेक्षित असलेली युती, अपेक्षित असलेली राजकीय समीकरणं, जागा सोडणं हे झालं तर त्या पक्षाबरोबर ही युती होणारच आहे किंवा होईल देखील. आणि नाही झालं तर मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टी ही स्वबळावर लढण्यासाठी सुद्धा सक्षम आहे. तर त्यामुळे त्या गोष्टीकडे मी आता विचार करत नाही आहे की कोणाबरोबर युती होणार आहे. मला माझ्या पक्षावर आणि मला माझ्या कर्तृत्वावर पूर्ण विश्वास आहे. मी केलेल्या कामावर विश्वास आहे आणि मी जे संयमाने, सभ्यतेने जे राजकारण करते आहे ते लोकहितासाठी करते, लोकांसाठी करते. लोकांना अपेक्षित असलेलं काम, लोकांना अपेक्षित असलेल्या योजना घराघरापर्यंत पोहोचवणं ह्याच्यासाठी मी राजकारणामध्ये आहे आणि त्या परीनेच मी पुढेही काम करेन. आपल्या मतदारसंघामध्ये ते तिरंगी लढत दिसते. शेतकरी कामगार पक्षातर्फे देखील उमेदवार आहे, शिवसेना शिंदे सेनेमार्फत देखील उमेदवार आहे आणि आपण भाजपतर्फे. काय वाटतंय, तगडं आव्हान वाटतंय का? नाही, तगडं आव्हान वाटण्याचं कारण नाही आहे. जो तो आपापल्या पक्षासाठी प्रचार यंत्रणा राबवणार, जो तो आपापल्या पक्षासाठी मतं मागणार. मी सुद्धा माझ्या पक्षासाठी पूर्ण विश्वास ठेवून भाजपाने आत्तापर्यंत केलेल्या कामावर, भाजपाने महाराष्ट्राने आदरणीय आपले मुख्यमंत्री आहेत देवाभाऊंनी ज्या ज्या योजना राबवलेल्या आहेत, जे जे काम करतात आणि जितक्या सकारात्मकतेने सगळे पुढे चाललेले आहेत, जितका विश्वास लोकांना आहे तो संपूर्ण विश्वास महानगरपालिकेमध्ये दिसून आलेला आहे. तुम्ही पण निकाल बघितलेले आहेत. तर त्यांचं जे स्वप्न आहे, आदरणीय नरेंद्र मोदीजींचं जे स्वप्न आहे की संपूर्ण गावागावामध्ये भाजप पोचलं पाहिजे, संपूर्ण गावागावामध्ये भाजपचं कमळ फुललं पाहिजे, तरच जो अपेक्षित असलेला विकास आहे तो त्या परीने होईल जो लोकांना अपेक्षित आहे. लोकांना अपेक्षित असलेला जर विकास करायचा असेल तर मला असं वाटतं की कमळ आणि भाजप हेच घराघरामध्ये पोचलं पाहिजे. धन्यवाद मॅडम. भारतीय जनता अमृतपूर पार्टी मतदारसंघाच्या चित्रा पाटील, राजवैष्णव चित्राताई पाटील, आगे सिव्हिल मराठी, बढ़ो. आंबेपूर, रायगड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.